बया काय दिसायला लागली पोरगी बाई शहरात गेली तर रुबाबच बदलला बया. खरंय पण नोकरी असली ना की माणूस काय हो काय सांगायच तुला एकले चांगलं स्थळ आलंय बघ पोरीसाठी आपल्या. चेहऱ्यावरती खुशलई दिसते तुमच्या आनंदाचे. अगं बाय कुठलं स्थळ? स्थळ आपल्या इथलंच पिंपळगावचं. आणि तुला सांगतो पोरगा दिसायला एकदम देखना एकुलता एक आहे. हा वय हा काय काम करतोय? आणि काम बंगला आहे गाडी आहे हे बघ सुखी माणसाला जे पाहिजे का सगळं आहे त्याच्याकडे. हो ते सगळं असू द्या बंगला गाडी घर दार सगळं झालं पण तो काम काय करतोय? काय करतो बागायतदार आहे बागायतदार. हा तुला सांगतो मी अशी शेती आहे ना त्यांची बघून आलो मी. अगं आपल्या गावात दाखवायला कोणाची शेती नाही. अहो ते झालं बागायतदार आहे पण तो काय करतोय? तो पण शेतीच करतोय. आणि मग अट्टल शेतकरी आहे पोरगा. हायला खरं सांगतो तुला आजकालच्या पोरांना नाही का बैल धारता सुद्धा यायचं नाही पण त्यो अगं हाऊस म्हणून 4 बैल पाळलेत त्यांनी. सगळं नाद आहे त्याला तो पण शेतीचं. बैलच असेल मग. असं बोलतात का? अहो मग आता त्यांनी 4 बैल पाळल्यात म्हणलं तो 5वा बैल. तुम्हाला आहे ना कौतुकच नाही बघा आणि कशाचं. कसलं कौतुक करायचंय हो? काय तर म्हणे ते शेतकऱ्याचं स्थळ घेऊन आले ते. आता पोरीला शेतात राबायला पाठवायची का? अगं शेतात म्हणजे ते काय लगेच उद्या खुरपा घेऊन तिला पाठवणार आहेत का? आणि जरी पाठवलं अडचण काय तुला? उद्या पाठवले नाही तर परवा दिवशी पाठवतीलच ना. मग पाठवा नका पाठवलं तर त्याला काय होतंय? मग ह्याच्यासाठी शिकवली बाई पोरीला शेतात जाण्यासाठी. अगं एवढं शिकवलंय ना मग तूच मला सांग कुठल्या पुस्तकात असं लिहिलंय का शेती करायची नाही शिकलेल्या माणसानी? अहो मग कुठल्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे की नाही का शेती केल्याशिवाय माणूस जगूच शकत नाही? हा आता तुम्ही करताय ना बघा ना एवढं सगळा पैसा पाणी सगळे तरी तुमचा अवतार बघा कधी आहेत का नीट नेटके कपडे अंगाला? निसताच नाही का पैसा सासून काय करायचंय त्याचं? अगं अवताराला काय करायचंय? लोक अवतार नाही बघत माणसाचं कर्तृत्व बघतात. आणि तू मला सांग मी शेती करतोय ना काय कमी आहे आपल्या घरात? काही कमी नाहीये. माझे आई बाप बघा दोघं पण नोकरी करतात ते. अहो कधी अंगाला माती सुद्धा लागून नाही दिलेली. पण माझं नशीब फुटक की तुमच्या इथे येऊन पडले मी. चांगलं नोकरीवाल्याला दिले असते परवडलं असतं. आणि काय करते इथे येऊन मी? अंगाला माती लागाय सुद्धा नशीब लागतं. अहो लोक कपाळाला माती लावतात. आई आपली ती. मग तुम्ही आता माझ्या तोंडाला चोळता का माती? अहो काय तर पोरीचं लग्न तर म्हणे तर काय शेतकऱ्या संग द्यायचे. आपल्याच इथलचं निपट्टा नाकी नऊ आले माझ्या. तू एवढं मोठ्या शेतकऱ्याला पोरगी द्यायची म्हणल्यावरती तिथं तर पोरीचं मार्ग कुत्र्यावानीच हाल होत्या. काय नाही पोरगी द्यायची ना तर नोकरीवाल्यालाच द्यायची. बघ बा मी तर तुला सांगून दमलो कायम. अगं शेतकरी आज कुठल्या गोष्टीत मागे राहिलाय का? आणि नोकरीवाला कोणत्या गोष्टीत माग आहे? अहो त्याच्या घरी गाड्या असतात चांगली नोकरी असती चांगला मस्त पैकी फ्लॅट ब्लेट शहरामध्ये पोरगी अशी गाडीत फिरन मस्त मॉल मध्ये जाईन चांगले चांगले कपडे घालीन तिला पाहिजे ते खाईन. इथं काय शेतामध्ये आणि भाकरीन कोड्याच खायचं. मला पण वैताग आलाय. आणि आपल्याला पण कधीतरी शहरात फिरायला जायला होईल तिच्या निमित्ताने. माझं तर लय स्वप्न आहे पोरगी अशी मस्त मस्त असत शहरात द्यायची. चांगला नोकरीवाला पोरगा असन त्याला 25,000 रुपये पगार असन. पोरीला अजून काय पाहिजे? 25,000? अगं 25,000 ते तर मजुरीच वाटितोय. एक काम करते पोरीला बोलव आणि बघ तिचं काय म्हणणं आहे. पोरीला बोलायचं काय? मी तिची आई आहे मी काय तो निर्णय घेणार आहे. आणि तिला बोलवायचंय ना तर तिच्या समोरच होऊ द्या. पूजा अय पूजा इकडे ये ग बाई. ती पण काय माझ्या शब्द पुढे नाहीये. तिला पण माहिती कशात चुकेन कशात नाही ते. काय झालं? ये इकडे ये. हे बघ इथं बस बरं तू. हा अगं आता तुझं कॉलेज संपलंय मग म्हटलं लग्नाचा विचार केलाच पाहिजे ना तुझ्या. एवढं लवकर? एवढं लवकर म्हणजे आता बघ आता. अगं चांगली स्थळं सांगून यायला लागल्यात आणि त्यांना काय माघारी पाठवायचं का? मी काय केलं माहितीये का तुझ्यासाठी इतकं चांगलं स्थळ बघितलं ना. बागायतदार रे मोठा पोरगा. बागायतदार आहे काय नाही. हे बघ तुला नाही का नोकरीवाल्या संग लग्न करायची का शेतकऱ्या संग लग्न करायची? तुझा काय तू निर्णय सांग मग तुझ्या बापाकडे मी बघते. शेतकरी मला शेतातलं काही येत नाही आणि शेतकरी कशाला? बघा मला चांगला नोकरीवाला पाहिजे. ऐकलं का? पोरीला शेतीत नाही जायचं आणि काय तर म्हणे शेतकऱ्याकडे जायची. काय वाटोळं करता का पोरीचं? बघा बुवा मी तर सांगून दमलो. शेवटी तुझ्या मनाने काय करायचंय ना ते करा तुम्ही. तुमच्या मनाने म्हणजे माझ्या मनानेच करणार आहे मी काय हटत नसते. पोरीला देईन तर नोकरीवाल्यालाच देईन. आणि काय होत्या शेतीमध्ये तुम्ही तुमचं बघा ना अवतार. पोरीचा विचार करा फुलासारखी पोरगी मातीत लोळवायची का? बरं आहे का नोकरीवाला चांगलं स्थळ तुझ्याकडे होत? त्याला काय होते 800 येते पोरगी काय कमी आहे का आपली?
चालतंय मग बघा कुठं भेटतंय का चांगलं स्थळ. बघणारच आहे मी. तुम्ही नका डोकं लावू. जा तुम्ही तुमच्या कामाला. आजच माझ्या भावाकडे जाते. तुम्ही तर मध्ये पडू पण नका. पुढचं असं स्थळ जमवते ना तिथंच लग्न करून टाकते. आणि तुम्हाला यायचे असेल तर या अक्षता टाकायला, नाही तर येऊ पण नका. काय तर म्हणे शेती. जा झालं तुमचं तिकडं. काय करायचंय ते करा बुवा. हा तुम्हाला आहे ना चांगलं कधी कळणारच नाही आणि सांगितलेलं पटत नाही. काय करायचं तो गोंधळ घाला. तुमचे सल्ले ना तुमच्याकडेच ठेवा. जा त्या कामगारांना द्या. तुम्हाला तिथंच सल्ले द्यायला मोकळं पडल. तुझ्या पुढे बोलूनच काय उपयोग नाही. बोलताच कशाला मग. काय तर म्हणे शेतकऱ्याला पोरगी द्यायची. अगं त्या बापाच्या डोक्यावर झालाय परिणाम. तू सांग मला, तुला जमणार आहे का शेतकरी? मला काय जमणार आहे आई, मी कधी शेतात गेली नाही तर. मग चल तुझ्या मामाला फोन लावते मी. चांगला आपण स्थळ बघू. आणि मग उशीर कशाला, चांगल्या कामाला वेळ नाही घालवायचा. चल पटकन. अगं गडबड करावंच लागन. त्या बाप आहे ना डोक्यात लय की जर 2 दिवसात तुझे लग्न नाही जमवलं तर ते कोणत्या पण शेतकऱ्या संग तुझे लग्न लावीन. तू सांग तुला करायचं का शेतकरी संग लग्न? नको आई, मी म्हटली का. अगं मग तू चल. अगं मला ओढणीच्या अगं चल गाडीत बसायचंय. आधी आधी भाऊ, काय अरे मला दुखात आहे, दवाखान्यात जाल तरी ते पैसे. आता काही पैसे नाहीत, बघू आपण नंतर. आता काय मेल्यावर देतो. हा अरे जीव चाललाय ना माझ्या खोकल्याने, मला रातभर झोप नाही ना. जा ना ते हळद बिळद काहीतरी पाण्यात कालवून खा ना मग. अरे जरा, अरे आईचा जीव जरा जाणीव ना. काय ताण नाही बघितलं का, ना पाणी ते नाही, रातभर झोप नाही. दवाखान्यात नाही जायला पैसा द्यायना सण, काय व्हायना, मरू का आता. हा ते काय ते हळद बिळद कालवून तू पी ते अरे बाबा, काय दवाखान्यात तेच जायची लावलं काय असतो. गरज नाही. हळद पिणं, हळद पिते 4 दिवसापासून पिते, काय बरं लागणार ना, काय व्हायना. नरड जसं असा रक्त आल्यावानी होत. तेवढ्या खोकल्याला काय लागे दवाखान्यात जातात का? अरे एवढा 4 दिवस झाले माझा श्वास निघा ना, एवढा खोकला येतोय मला. बोलता सुद्धा येईना. हा अयो, काय झालं. काय खोकला येतोय तिला? सोनबाई दवाखान्यात जायला पैसे दे ग. माझ्याकडे 1 रुपया नाही, कुठून देऊ तुम्हाला. आता काय मरू का मग मी खोकू. हा अहो काहीतरी काढा बिडा बनवून प्यावा. अगं 4 दिवस झाले पेते तरी बरं वाटा ना मला. हा मग तापन, काहीतरी असं थंडीन, औषध- खोकलान. तू एक काम कर, ऐक. पांघरून घेऊन झोप, रेल खोकला संध्याकाळपर्यंत. बाई बाहेर फिरू नको. नाही तर द्या एखादी मेडिकल मधून गोळी आणून. हा बघतो एखादी आणतो गोळी. नाटक करता एवढं कोणी खोकता का. अगं नाटक काय करायचंय मला करून, का पैसे घेऊन मला कोणाला द्यायचे. हा दवाखान्याला लागत आहेत म्हणून मागत आहे. तुमचं सारखं दवाखाना रात कुठून आणायचे आम्ही पैसे. अगं म्हातारपणात हेच असतं, मग नवतारपणात मस्त कष्ट केले, आता नाही होत माझ्यानी. बाकीचे म्हातारे बघा बरं. अगं- बस तुम्हीच ना म्हातारे झाले इथं. मागच्याच महिन्यात तुला 650 रुपयाच्या गोळ्या आणल्या होत्या. काय सारखं प्रत्येक महिन्याला दवाखाना करायचा का? वैताग आलाय त्या दवाखान्याने. आता काय नाही, दवाखाना बिवाखाना काय नाही, काय आहे ना ते सगळं तुमचं काय करायचं ते घरी करा तुम्ही. अहो मला तर वाटतं नाटकच करता माहिती का, हे आपल्याला त्रास देण्यासाठी. दुसरं काय येतं. अगं मला काय करायचं सोनबाई तुला त्रास देऊन, आणि तुला काय समजाना वैरे आपल्या आई कशी आहे काय आहे, आजपर्यंत कसे कष्ट केले. अरे आता दुखत आहे म्हणून पैसा मागत आहे ना तुझ्याकडे, माझ्याकडे नाही. अगं पण प्रत्येक वेळेला दवाखान्यात जायची गरज येतेच का? हा काय अरे गरज दवाखान्यात जायची? अरे आता पार सुजले मायावाले खुकू. हा अरे माझा जीव चाललाय. हा गावाची खोकत आहे, रातभर मला त्रास झालाय म्हणून तुम्हाला म्हणते दवाखान्याला पैसे द्या. अरे पैसे द्यायना. अरे आईची तुम्ही एखादर करेना, तुम्ही कल्पत्री तुमचं बरं व्हायचं नाही. आईचा तळतळा ठेव. बस जास्त नको आता बडबड करू. तुमचं ना अजिबात बरं होणार नाही. तुम्ही माझ्याकडे जरा लक्ष देत नाही. आई आहे का दुश्मनी हो तुमची. काही श्राप देऊन जातात. काय कोणत्या जन्मीचं पाप माझ्या नशिबी आलंय काय माहिती. तुमच्या नाही माझ्या नशिबी आलं. आले लग्न करून इथं मी. जा आता तू नको कटकट करू. सारखी घरात कटकट माणसाने जगावं का नाही हो. बरं जा. सारखं 4 दिवसाला त्यांचं दुखणं झालं. 4 दिवस आलं दुखणं. आता मी काय करू मग? माझ्या मागं कशाला कटकट लावायली तू? मग कोणा मागं लावू मग. तुम्हाला नाही सांगू, कोणाला सांगायचं मी. सगळे पैसे द्यायचे दवाखान्यात, औषधात जातात. ते सगळं माहिती मला ते सांगत बसू नको. घर कसं चालवायचं. काही काय? म्हणतात, दे 400, दे 500, दे 600, नुसतं दवाखाना फार वैताग आला मला. बस जा आता कटकट नको करू, माझं डोकं खाऊ नको. तुम्हाला सांगते 5-10 रुपयाची गोळी आणून द्या. हा देतो आणून. काय गरज नाही दवाखान्यात न्यायची. खोकू द्या त्यांना. घरात असं अद्रक बिद्रक टाकून काहीतरी काढा बनवून द्या.
नाही तर करतील बाबा, मी तर करणार नाही, मी हात लावणार नाही कामाला, मी सांगून ठेवते तुम्हाला. आणि खाऊ पिऊन कोण घालील आम्हाला? ते मला नका सांगू तुम्ही, एकदा मोल करीन नाही मी तुमचं करत बसायला दोघांचं. अगं स्वयंपाक तर केलाय का नाही? केलंय स्वयंपाक, बरं लागते तुम्हाला पण गिळायला. माहिती फार वाटलं झालं या घरात लग्न करून आले मी. मग काय तुला गिळायला लागत नाही का बी एकटेच खातो? हा, तुम्ही जास्त माझ्यासमोर तोंड चालू नका, तुम्हाला आता सांगून ठेवते. तसले बोट नको दाखव मला. नको करून ठेवलंय तुम्ही, मला उगाच त्रास देऊ नका, नाही तर जाईन निघून मी. हे जा बरं, तू कटकट नको जा. जा काय जा, जाते निघून. निघून नाही, घरात जा. डोकं लावायला रिकामा इथं सारखी कटकट ह्या माणसाची, तिकडं तो आहे इकडे पोरग. कटकट 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 कटकट. फोनला आत्ताच वाजायचं होतं. ए पूजा चल, मला ड्युटीला जायचंय, उरक लवकर. हा सर बोला ना. कुठे आहे रे? घरीच आहे सर, निघतो, येतोय ऑफिसला. नको येऊ आज. आज म्हणजे एक 5-6 महिने काय झालंय, कंपनी जरा बुडीत गेली, हा? त्यामुळं ब्रेक दिलाय सगळ्यांनाच. अहो पण माझी ड्युटीचं काय? 6 महिने नाही ना, परत मग फोन करेन त्यावेळेस. तोपर्यंत काहीतरी सोय लावा ना साहेब. तोपर्यंत नाही सोय लावता येणार. ठेवू का? काम आहे जरा, मला बाकीच्याला फोन करा. अहो साहेब ऐकून तर घ्या. हॅलो. हा काय डोक्याला हात लावून बसले? जायचं नाही कामावर? नाही जायचं. का बरं नाही जायचं? अहो काय झालं? नोकरी गेली माझी. काय? आणि कस काय गेली? कंपनी बुडाली. साहेबाचा फोन होता. मग त्यांनी दुसरं काहीतरी सोय लावली असेल ना तुमची? नाही म्हणले, फोन कट केला त्यांनी. अहो मग तुमचं जॉब गेलं म्हणल्यावर मग घर कसं चालणार आपलं? सगळं तर तुमच्या जॉब मुळे चालतंय. मग त्यांनी काढलं म्हणून काय झालं? मी काय म्हणते, तुम्ही दुसरी नोकरी शोधा. जर तुम्ही नोकरी नाही केलं तर मग घर कसं चाललं? असं एका जागेवर बसून चालणार नाही, काहीतरी करावं लागेल तुम्हाला. हे बघा, एकतर आपल्याकडे शेती पण नाहीये. शेती असते तर काहीतरी आपल्याला करता आलं असतं, ते पण नाही आपल्या हातात. तर काय करू यार, मी तरी काय करू सांग ना. दुसऱ्याच्या शेतात जाऊ का रोजाने? आपलं शेत असतं तर केलं असतं. तू जा काही दिवस तुझ्या माहेरी, राहू नको इथं. माझं काही खरं नाही, परत जॉब भेटतो का नोकरी भेटते का नाही काही माहिती नाही. मी काय तुला पोचू शकत नाही. तू जा. असं काय बोलताय तुम्ही? कोणतं तोंड घेऊन जाऊ मी माहेरी? मग काय करू मी तरी? कुठून पैसा आणू? अहो मग शोधा ना काहीतरी काम, भेटेल ना कोणतं पण काम. आणि मी काय म्हणते, जरी हे दोघं मिळून काम करू आपण, पण असं नका बोलू तुम्ही. आणि नवरं जर असं म्हटलं तर मग माझं कसं व्हायचं? तसे पण माझे वडील म्हणत होते नोकरी पण पाहिजे, शेती पण पाहिजे, पण माझ्या आईने नाही ऐकलं आणि आज हे दिवस आले. पण आता काय करणार, एकदा चुकी झाली परत येणार पण नाही. जर तुम्हाला वाटत असेल ना ही माहेरी जावा, तुम्ही म्हणताल तसं जाते मग मी काही दिवस माहेरी, तुमची नोकरी भेटेपर्यंत. जर काही नाही झालं तर मग वडिलांना सांगते काहीतरी करा म्हणून. ठीक आहे, जातो. काळजी नका करू बरं का तुम्ही. भेटे मी. आलो बरं कवी, ले काम आहेत आज मला. अहो पण अगं पोरगी आली आहो. अचानक आली या काही की. आणि हे पाहून नाही आले होय? ते नाही आले, त्यांनी मला जायला सांगितलं होतं. ते म्हटलं की तुझ्या बापाकडे जाऊन राहा, जोपर्यंत माझी नोकरी भेटत नाही तोपर्यंत. त्याच्यामुळं मी इथं आले. आणि एक तर रोज रोज त्यांना दारू लागते, रोज दारू पिऊन येणं, आणि त्याच्यात त्यांची नोकरी गेली, मग घर खर्च कसं चालन, म्हणून इकडं आले मी. ऐकलं का? ऐकलं? अरे त्यासाठी मी म्हणत होतो, शेती पाहिजे होती, नोकरी नाही. आज माझ्या पोरीने आहे ना शेती करून खाल्ली असती. नाही, तुझी अक्कल आहे ना खरंच चुलीपर्यंत, खरं आहे ती. आज आहे ना फक्त तुझं ऐकल्यामुळे हिचं वाटोळं झालंय. आता काय होणार नाही. त्याची नोकरी गेली ना, आता दारू बी प्यायला लागली ती. आता नसते ते नोकरी करत. लय हाऊस होती ना तुम्हाला, तुला आणि तुझ्या त्या भावाला. एका दिवसात पोरीचं लग्न करून दाखवते. घ्या आता. काय करायचं या पोरीने आता? काय करायचं तुम्हाला सांगितलेलं पटत नाही. इश प्यायचं का तिने आता? नोकरीला मी काय नावं नव्हतं ठेवत, पण नुसतं नोकरीने भागत नाही, त्याला शेतीची जोड बी लागती. आणि ले नावं ठेवत होते तू शेतीला. नोकरीवाल्यांनी आयुष्यभर नोकरी केली तर एकर घेता येतोय का त्याला? शेतकरी शेवटी शेतकरी असतोय. किती वाईट वेळ आली ना तो कष्ट करून जगतो.
आपल्या बापजादेंनी शेती ठेवली होती, त्यामुळे आपण नोकरी नाही काय नाही, शेतीच्या जीवावर 2 पोरींची लग्न केलेत. अरे आज पण आहे ना, तुमच्या सारख्यांना थोडीफार अक्कल असेल ना तर शेतकऱ्यांना पोरी द्या. अरे कष्ट करत्यान, 2 घास कमी खात्यान, पण सुखात खात्यान. आता आता आली येते, बघू काय होते. पण आता तू काय बोलूच नको, वाटोळं करून टाकलं सगळं तू. आणि आता एक काम कर, तुझ्या भावानी सोयरीक जमवली ना, तुझ्या भावाकडे जा राहिला, मी बघतो पोरीचं काय करायचं ती. असं नका ए यार, काय गोंधळ चालला आणि पोरगी सांग तुझ्या तोंडानीच आता. काय काय झालं? अहो यांची नोकरी गेली. तुझ्या बायकोला तर नोकरीवालाच नवरा लागत होता पुरीला. अरे लोका किती बारे सांगितलं नको ते नोकरीवाल्याच्या भानगडीत पडू दे, एखाद्या शेतकऱ्याच्या लेकराला त्याचं पा चांगलं तर व्यवस्थित. अरे संजू, मी मस्त तयार होतो, हिला कळायला पाहिजे ना. यांना झगमगाट दिसतो नुसता, बसून पैसा दिसतो. यांना कष्ट करायला नको, माती लागाय नको, उन्हात जायला नको. बायकांचं ऐकावं किती याच पण आपल्याला भान पाहिजेत ना. नाही ऐकलं तरी काय त्यांचंच नुकसान आहे ना. आता मस्त मला वाईट वाटत आहे, माझी पोर आहे, पण झालं नाही हिच्या बुद्धीने. आता झालं ना त्या लेकरात वाटू जात नाही. काय करायचं आता तिनं तुझ्या बायकोनं नुसते नोकरी नोकरी नोकरी. अरे त्यावेळेस सांगत होतो ना मी त्याला, थोडं फार मी म्हणतो नको ना लई, एखाद 2 एकर असते आता सुखात खाल्ला असतं का नाही. नोकरी सुटल्यावर माणूस शेती करते, मग उपाशी तर नाही ना मारायचं तो माणूस. पाय ठेवायला जागा असते शेती म्हणजे, तिथं काय मिळतो नसल पाणी. बरं एकदा माणसं तो आजार आलता बघा, तेव्हा शानी झाल्यात, मग कशावर जगली शेतीवर जगलीन तवा. पोटापुरतं देते शेती. पोटापुरतं नोकरीचं काय खरंय, गरज सरली की माणूस लात मारून बाहेर काढून देतोय. काय करायचं आज या मुलीने काय करायचं आता, रोडवर कामाला जाईन का ती? होईल का त्याची खुरापणं भानगडी होईल का आता? सांग बर. लय नोकरी नोकरी करते ना तू, उद्या समज तसं होऊ नये, पण नोकरीवाल्या जाऊ द्या, हात मोडला पाय मोडला, कोण त्याला तुकडा घालणार आहे? अहो कुणी पोसत बसत नाही, घरी जा म्हणतात लगेच. आज आता ठीक आहे, यांना लेकरं बाळ नाही, पण लेकरं बाळ असते तर कशी जगली असती? त्यांचंच त्यांना भागाना, पोरांचं काय करणार आहेत ती? अहो शेती जर असती ना, कष्ट करून खाल्लं असतं, आणि काय नाही तर बाबा करू नाही पण इकली असती, आणि त्यांनी पोट भरलं असतं. याच्यामुळे मी म्हणत होतो, कोणाला द्यायची त्याला द्या, पण शेती गरजेची. शेती असल्याशिवाय लग्न करूच नका पुरीचं. शेतकरी आज राजा आहे, काल होता, आणि उद्या बी राजाच राहणार आहे, हे कायम लक्षात ठेव. आणि ते गेलं जुनं दिवस, आधुनिक शेती आली आता. अरे लोक हाताला मातीनं लागून द्या, शेती करून दाखवतात आता. आणि पगाराचं काय घेऊन बसली ग तू? लाख लाख रुपये शेतकरी उत्पन्न घेतात आज हिमतीच्या जोरावर. कसला नोकरदार, कसलं काय? शेतकऱ्याला पोरगी द्या तर पोरगी सुखी राहील. अरे वावर आहे तर पावर आहे. चुकलं माझं. आता एक काम अरे करा, काय बडबड चालली तुमची, मला घरी ऐकायला आले. नोकरीवाला जावाय बघितलं, गेली नोकरी, आली पोरगी परत माघारी. जाऊन दे बुद्धी वहिनीच. आता भावाला काय बोलता येईना मला, लग्नात बी त्यांनी बोलावलं नाही मला, संजू माहित नाही? अजिबात नाही. आता त्योच गेला का नाही मला हे माहित नाही. एका दिवसात गेली मी, पोरीच लग्न तेव्हा कालच लग्न झालं, आणि अख्खं गाव चुटपुट राहतं. पोरगी पळून गेली का लग्न केलं नेमकी अख्ख्या गावाला माहिती नाही. ह्या माणसाचं कधी या बाईने चलवूनच नाही दिलं. मी पुढं अहो ठीक आहे, पण बायाचं किती ऐकावं याच्यापर्यंत मर्यादा आहेत ना राव. ते सांगत होतो मी आतापर्यंत. चांगले बघा ना आता अहो लोक चांगले- मला विचारतो पुतणीच लग्न झालं, मग पुतणीच लग्न झालं चालेल. मी अचानक पडत, आणि मी काल संध्याकाळी त्याला विचारलं पोरीचं लग्न झालं का? हा मला केलं लग्न. कुठं केलं? तर पुण्याला केलं. म्हणलं कोणी केलं? मला मामाने त्याच्या आईने केलं. म्हणलं तू गेलता का नव्हता? मला तर बोलावलं मी याच्यापर्यंत. अरे लय नोकरीवाला मागे पडून काय आला माझ्या पुरी दमदमी शेत करायला दिलाय. नाद नाही करा तुला सांगतो. अरे आठवायची गरज नाही राहिली आता. आता तू सांगतो कमीत कमी 40 लाख रुपयाचा कांदा ऐकलाय 2 महिन्यात. काय नोकरीला करता यांच्या? जाऊ दे बाबा, तुमच्या घरचा संबंध आहे, आम्ही कायला बोला, आम्हाला काय पडलं. पण बायकांचं कुठं वहिनी राग नका येऊन देऊ, म्हणजे माफी मागतो मी. पण आज पुरीचं काय करायचं? आता एक काम कर, तसं मी तुला पोरग नाही, तुला मग आई खेळायचं. आता भरपूर शेती आहे, त्याला दान, यांना कष्ट करायला लावी. शेतीत कमीत कमी पोट भरून खाते, त्याला कायची नोकरी काय? वायाला जाईन ते, नोकरी नाही म्हणलं दारू पिऊन येईन ती. आयला ना हे एक नंबर बोलला बुवा तुम्ही.
अहो नोकरी नाही निदान इथे शेती करीन त्यो. बरं आपली काय पडी का काय जिराई ती. तुला तसं पोरग नाही ना, 2 पोरी येतात तिथं बिचारी काय तिला एक शेतकऱ्याची मोठ्या घरी. पहिल्या पोरीचं कसं काय चांगलं झालं होतं, तेव्हा सल्ला देणारी शानी होती ना. तेव्हा तू सल्ला घेतला, कोणाचा घेतला आणि पोरीत लग्न केलं म्हणून तिचं कल्याण झालं. बघितलं का. आता तो नवऱ्याला बोलून घे इथं हो उशीर नको. आणि शेती कर. नाही तू तिकडे पिऊन मरण, मग ती नोकरी गेली म्हणून हिंडन बोंबलत. आणि जरा वहिनी ऐकत जा, गडी माणूस असतो. बाया माणसाची अक्कल कुठपर्यंत चालती ना ही तिने तिच्या मर्यादित ठेवा. आज 4 माणसं जरी बसले ना, तुम्ही बायका सहज म्हणतात तुम्हाला किती अक्कल आहे आम्हाला माहिती. 4 माणसात तिची अक्कल काढतात तुम्ही. तुम्ही जरी लय हुशार असल्या दुनिया भानगडी, पण नवऱ्याला कधी कमजोर नाही समजायची. आणि त्याच्या कपड्यावरून त्याला कधी जज नाही करायचं का तुम्ही असेच हिंडले, दुनियाच करतात, देव करतात. त्याला माहिती प्रपंच कसा करायचा ते करून टाकेल. ना मी काय करतो, हिला आजच माघारी पाठवतो. दोघं जा आणि त्याला घेऊन ये इकडे. बरं चल आणि पुरी. त्या विशेष म्हणजे त्याच्या घरी कोण आहे आणखी, आई तिला पण घेऊन या. मग ती जर एका आईची लेकर ताटातूट केलेली लेकरू जर घेऊन आले, त्या आईचं काय व्हायचं. करू नाही कष्ट करून खातील, त्याला सेपरेट देऊन टाकतोय घरात ना कुठे. तुम्ही ही शेती हा असं तसं आम्ही गेलो त्यांनाच आता हा तसं बी त्यांचंच आहे अर्ध. करी नका केली तर होय. पण ध्यानात राहू द्या, शेतकऱ्याला पोरगी दिली आणि कधीच वाटोळ होणार नाही. माझं चॅलेंज आहे तुम्हाला. चला घ्या काळजी आणि लवकर जाऊन या. बरं चल कापड बदलतो मी आणि जातोय पोरीला घेऊन. माझं चुकलं. चुकलं नाही, लय मोठी चूक केली तुम्ही. आता ती चूक सुधारावी लागली. मी माझी चूक सुधारायला तयार आहे. तुम्ही खरंच त्यांना इकडे घेऊन या. आणि खरंच शेती लय मोठा दागिना आहे बघा आपला. मला कळलंच नाही. मी पोरीच्या सुखासाठी तिला सगळं नरकात ढकलून टाकलं मी. जाऊ दे आता, झाले गोष्टी उघडीत नाही बसायच्या. आता इथून पुढे काय करायचंय ना ते बघा. मी पण येते, आपण त्यांना घेऊन येऊ. बरं सगळीच जाऊ आपण. मी राजूची गाडी करायला होतो मग. चल चला. चल.